महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर चर्चा सुरू आहे ती मंत्रिमंडळात कोण कोण जाणार याची। निवडणुकीपूर्वी पक्षाकडून तिकीट मिळावं यासाठी अनेक जण इच्छुक होतं। तसेच चित्र आता मंत्रिपद मिळावं यासाठी दिसतंय। मंत्रिमंडळात ज्या नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे अशा नेत्यांची नावं संभाव्य मंत्र्यांच्या यादीतून समोर येत आहेत। मंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काही जणांनी दिल्लीत तर काहींनी मुंबईत फील्डिंग लावल्याचं बोललं जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील काहीसं असं चित्र पाहायला मिळतंय। पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा जिल्हा म्हणून कायमच कोल्हापूर जिल्ह्याचं स्थान राहिलंय। महायुती सरकारच्या या मंत्रिमंडळात कोल्हापूरला 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्ह्यात मंत्रिपदासाठी कोणाच्या नावाची चर्चा आहे याविषयीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आलेत। अनेकांची नावं मंत्रिपदासाठीच्या शर्यतीत असतानाच पालकमंत्रीपदासाठी देखील नवनिर्वाचित आमदारांमध्ये स्पर्धा लागली असल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके आणि अमल महाडिक यांचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे। कोल्हापूरचे माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांची नावं जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचं समोर येत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा म्हटलं की पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचं। 1999 पासून मुश्रीफ या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जात आहेत। मुश्रीफ यांनी आतापर्यंत अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा, विधी व न्याय, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण, कामगार, ग्रामविकास मंत्री म्हणून कार्यभार पाहिला। त्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते। कोल्हापूरचं पालकमंत्री पदही त्यांच्याकडे होतं। यावेळी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हसन मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अमल महाडिक हे विजयी झालेत। 2014 आणि 2024 असं 2 वेळा ते या मतदारसंघातून निवडून आलेत। अमल महाडिक यांना मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांचे बंधू आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्लीतून फील्डिंग लावली असल्याचं बोललं जातंय। दिल्ली सोबतच त्यांनी मुंबईत देखील काही नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे अमल महाडिक यांचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत केंद्रस्थानी असल्याचं बोललं जातंय। आमदार विनय कोरे यांना ज्येष्ठत्वाच्या आधारे तसेच लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व म्हणून मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा एका कारणाने प्रचंड गाजला आणि तो कोणत्या कारणाने गाजला हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे। त्यावर एक नजर टाकायची म्हटलं तर सुरुवातीला महाविकास आघाडीकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु नंतर त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला। महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली, पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची तीव्र नाराजी पाहायला मिळाली। मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा दर्शवला। त्यामुळे या मतदारसंघात महायुतीच्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर यांच्यात लढत झाली। या लढतीमध्ये राजेश क्षीरसागर विजयी झाले असून त्यांचं देखील नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून सगळ्यात आधी राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता। 2014 मध्ये देखील त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली होती। त्यामुळे यावेळी क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। राधानगरी विधानसभा मतदारसंघातून 2014 पासून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर निवडून येत आहेत। तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद देऊ असा शब्द दिल्याने त्यांचंही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे। राजेंद्र पाटील यड्रावकर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदावर होते, त्यामुळे यावेळी सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा मंत्रिपदाच्या शर्यतीत सुरू आहे। राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांचे बंधू संजय यड्रावकर हे मुंबईत तळ ठोकून आहेत। त्यांनी सुद्धा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचं बोललं जातंय। तर करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांचे बंधू अजित नरके हे देखील चंद्रदीप नरके यांच्या मंत्रिपदासाठी फील्डिंग लावतायत।
कोल्हापूर जिल्ह्यात यापैकी कोणत्या नेत्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार? कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार? हे लवकरच स्पष्ट होईल. हसन मुश्रीफ पुन्हा एकदा कोल्हापूरचे पालकमंत्री होणार की विनय कोरे यांना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार? याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.